चला तर मंडळी, आज आपण इथे छोले भटुऱ्यांसोबत खाल्ली जाणारी छोल्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी छोले रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवल्यानंतर ते इथे छान फुलले गेलेले आहेत. तसेच कुकरमध्ये 2 बटाटे, छोले आणि अर्धा चमचा मीठ, हे चणे बुडतील एवढं पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला मीठ पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकर लावून घेऊन त्याच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. येथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. त्या कांद्यांना उभ्या पद्धतीने मी इथे चिरून घेण्यास सुरुवात केलेली आहे. 3 कांदे छान चिरून झाल्यानंतर येथे वाटीच्या मेजरमेंटने 1 वाटी भरेल एवढे हे कांदे येथे आपले चिरून तयार झालेले आहेत. येथे मी पाऊण वाटी एवढं खोबरं सुद्धा किसून घेतलेलं आहे. जे कांदे आपण येथे चिरून घेतलेले आहेत त्यांना मी इथे लोखंडी तव्यावर घालून घेऊन तसेच यामध्ये अर्धा चमचा एवढं तेलही घालून घेतलेलं आहे. येथे छान लालसर रंगावर भाजून घेण्यास सुरुवात केलेली आहे. हे कांदे भाजताना आपल्याला हे कांदे अधूनमधून छान हलवून घ्यावे लागतात. त्यामुळे ते चारी बाजूंनी व्यवस्थित छान असे लालसर ब्राउनिश रंगावर छान भाजून तयार होतात. येथे आपल्या कांद्यांचा आकार कमी झालेला आहे, तसेच त्याचा रंगही पूर्णतः बदललेला आहे. म्हणजेच आपले इथे भाजी बनवण्यासाठीचे कांदे छान भाजून तयार झालेले आहेत. आता इथे मी गॅस लो करून घेऊन यामध्ये पाऊण वाटी जे खोबरं आपण इथे छान किसून घेतलेलं आहे ते इथे मी लालसर रंगावर छान भाजून घेण्यास सुरुवात केलेली आहे. आता हे खोबरं भाजताना आपल्याला कंटिन्यू त्याला हलवतच स्लो गॅसवरच भाजायचं आहे. त्यामुळे आपल्या खोबऱ्याला छान लालसर रंग येतो आणि आपले खोबरं करपलं सुद्धा जात नाही. येथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि 12 ते 13 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यांना सुद्धा इथे मी तव्यावर छान असं भाजून घेत आहे. त्यांचा थोडासाच कलर बदलला की लगेचच आपल्या इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि सर्व जिन्नस इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन 1 मूठभर कोथिंबीर सुद्धा यात घालून घेऊन इथे याचं छान वाटण इथे मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला स्मूथ असंच तयार करून घ्यायचं आहे. आपले इथे चणे आणि बटाटे छान उकडून तयार झालेले आहेत. येथे बटाट्यांना मी कलत्याच्या साहाय्याने तोडून घेत आहे. तसेच आपले इथे चणे शिजले की नाही ते सुद्धा तुम्हाला मी इथे बोटावर क्रश करून दाखवून दिलेले आहे. येथे मी जो एक बटाटा आहे उकडलेला त्याला येथे छान क्रश करून घेत आहे. बटाटा छान क्रश करून घेतल्यामुळे आपली जी भाजी आहे छोल्यांची ती येथे घट्टसर होण्यास मदत होते. छोले दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर येथे कुकरमध्येच मी ही भाजी घालून घेणार आहे. तसेच कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतल्यानंतर तेल येथे छान गरम झाल्यावर यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे. ती सुद्धा छान येथे फ्राय झाल्यावर यामध्ये जे उकडलेले बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घेत आहे. आणि हे बटाटे सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत येथे स्लो गॅस करून फ्राय करून घ्यायचे आहेत. जेव्हा या बटाट्यांना साईडने तेल सुटायला लागतं तेव्हा आपल्याला यामध्ये जे आपण येथे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊन बटाटे आणि जे वाटण आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे. इथे आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटलेलं आपल्याला दिसत आहे. तसेच इथे मी 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धना पावडर घालून घेऊन हे सर्व जिन्नस येथे मी छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये मी अजून 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे, कारण आपला मसाला परतण्यासाठी आपल्याला अजून तेलाची गरज आहे.
जेव्हा आपला मसाला इथे खाली चिटकायचा बंद होतो आणि त्याला साईडने तेल सुटायला लागतं, तेव्हा आपला इथे मसाला छान भाजून तयार झालेला असतो. मसाला छान भाजून तयार झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले चणे आणि कट केलेले बटाटे सुद्धा घालून घेतलेले आहेत. हे सर्व जिन्नस आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाला आणि पाणी एकजीव होण्यास मदत होते. यामध्ये मी एक मिक्सरचं भांडं एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. तसेच हे सुद्धा पाणी इथे मी या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेत आहे. 1/2 चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ सुद्धा या भाजीमध्ये छान विरघळून घेत आहे. आपल्या भाजीला खूप छान उकळी सुद्धा फुटलेली आहे. जेव्हा तिच्यावरती आलेला जो सफेद थर आहे तो त्याचा कलर जेव्हा बदलतो तेव्हा आपली इथे भाजी छान बनून तयार झालेली असते. येथे आपल्या भाजीला तरी सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे. अधूनमधून आपल्याला या भाजीला छान असं हलवून घ्यायचं आहे. येथे आपला जो वरती जो थर आहे त्याचा कलर बदललेला आहे. आपल्या भाजीला खूप सारी तरी आलेली आहे. अशा प्रकारे आपली छोले भटुरे सोबत खाल्ली जाणारी छोलेची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.